डॉक्टर, आजचा आपण पहिलाच प्रश्न असा घेऊया की लठ्ठपणा म्हणजे नेमका काय? बऱ्याचदा असा गैरसमज असतो की लठ्ठपणा म्हणजे भरपूर वजन वाढलं, पण खरं म्हणजे लठ्ठपणा म्हणजे जेव्हा अतिरिक्त चरबीचा संचय होतो शरीरामध्ये तेव्हा त्याला लठ्ठपणा म्हणतात. बरं. जेव्हा स्त्रियांमध्ये 30% जास्त फॅट वाढतं किंवा पुरुषांमध्ये 25% वाढतं तेव्हा त्याला आपण लठ्ठपणा असं म्हणतो. कारण वजन हे काय फक्त चरबीचं नसतं, तर वजनामध्ये स्नायू असतात, हाडं असतात, शरीरातलं पाणी सुद्धा असतं. बरं. पण मग हा लठ्ठपणा कसा काय ओळखला जातो किंवा याची परिमाणे काय आहेत? साधारणतः लठ्ठपणा हा केवळ बेढपतेप्रमाणे ओळखता येत नाही, तर त्यासाठी काही परिमाणं असतात की ज्याच्यामध्ये आम्ही बॉडी मास इंडेक्स म्हणतो, की ज्याच्यामध्ये शरीराचं वजन किती आहे आणि तुमची उंची किती आहे याचा एक रेशो काढला जातो. त्याचबरोबर जेव्हा आम्ही बॉडी फॅट ॲनालिसिस करतो तिथे टोटल जे फॅट पर्सेंटेज असतं म्हणजे चरबीचं प्रमाण किती आहे ते बघितलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमरेचा घेर बघितला जातो. त्यावरनं तुमच्या शरीराला तुमच्या लठ्ठपणामुळे किती आरोग्याला धोका आहे ते सुद्धा समजतं. नक्कीच डॉक्टर, आपल्याबरोबर एक प्रेक्षक जोडले गेले आहेत. राधा पुराणिक आहेत पुण्याहून. तुमचा प्रश्न विचारता का? हॅलो. हा प्रश्न विचारा. हा, माझा नमस्कार दोघींनाही. मी नमस्कार. पुण्यावरून बोलतेय, राधा म्हणून. ओके. तर माझं वय वर्ष 50 आहे आणि माझी तब्येत लहानपणापासूनच बऱ्यापैकी स्थूल आहे, म्हणजे खूप अशी स्थूल आहे. परंतु अलीकडे माझ्या मांड्या ज्या आहेत, मांड्यांना इतकी चरबी आहे की मला उठता बसताना पण खूप त्रास होतो. तर ती चरबी कमी करण्यासाठी काही उपाय आहे का आयुर्वेदिक? नक्कीच डॉक्टर तुम्हाला नक्कीच सांगतील. काय सांगाल डॉक्टर? आता यांचं वय 50 आहे, म्हणजे मग त्यांचा एक आपण जे म्हणतो की शरीराचा मेटाबॉलिझम ऑलरेडी कमी झालेला आहे. म्हणजे 40शी नंतर जेव्हा तुमचा मेटाबॉलिझम कमी होतो तेव्हा चरबीचं प्रमाण हळूहळू वाढत जातं. तेव्हा प्रथमतः वजन कमी करण्यासाठी आपण एक योग्य तो आहार घेतला पाहिजे. म्हणजे आपण कॅलरी काउंट करून डायटिशियनचा पूर्णतः सल्ला घेऊन साधारण 1400 ते 1500 कॅलरीजमध्ये आपण आपला आहार ठेवला पाहिजे. त्याचबरोबर एक नियमित व्यायाम हा केलाच पाहिजे. दिवसातून 30 ते 40 मिनिटं रोजचा व्यायाम करायला हवा. आणि अशा तऱ्हेने ह्या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या तर साधारणतः वजन कमी होऊन ते आटोक्यात येऊ शकतं. म्हणजे आहार आणि विहार हे दोन्ही याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. हो. पण मग आहार कसा असावा डॉक्टर, म्हणजे आमचे प्रेक्षक सुद्धा ते फॉलो करतील? आता जेव्हा आपण म्हणतो की आहार कसा असावा तेव्हा हा एखाद्या व्यक्तीला जो आहार आहे तोच आपण दुसऱ्या व्यक्तीला धरू शकत नाही. कारण प्रत्येक वय लक्षात घ्यायला लागतं, लिंग लक्षात घ्यायला लागतं. त्याचबरोबर त्या व्यक्तीला कुठले आजार आहेत का, म्हणजे डायबिटीस आहे का, ब्लड प्रेशर आहे का, ते सुद्धा लक्षात घ्यायला लागतं. त्याप्रमाणे त्याचा मेटाबॉलिझम बघून त्याला किती प्रकारची कार्बोहायड्रेट्स द्यायची, प्रोटीन्स द्यायची हे बघितलं जातं. स्त्रियांमध्ये आता आपण विशेषतः बघितलं तर काही गोष्टी त्यांनी घेणं अतिशय जरुरीचं आहे. म्हणजे फार मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स घेतली पाहिजेत, ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन वाढेल अशी हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य असं खाल्लं पाहिजे. तर त्यामुळे आहार हा प्रत्येक व्यक्तीसाठी एक वेगळा असू शकतो आणि त्याच्या प्रत्येक व्यक्तीला काय काय आवश्यकता आहे ते बघून किंवा तिचं काय काम आहे, एक सेडेंटरी जॉब आहे की बाहेर जाऊन काम करायचं आहे, किती प्रकारे त्यांच्या कॅलरीज बर्न केल्या जातात हे बघून आम्ही आहार ठरवतो. बरं. पुन्हा एक कॉलर आहेत आपल्या बरोबर. ज्योती आहे धुळ्याहून. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅडम, मला एक टीव्हीचा आवाज कमी करा तुम्ही आणि तुमचा प्रश्न सलग विचारा. हा 2 मिनिटं. मॅडम मला हो मला अगोदर असा लठ्ठपणा नव्हता. आता प्रेग्नन्सी नंतर असं पोटात म्हणजे चरबी वाढल्यासारखं वाटतं. त्याच्यावर मला काही उपाय सांगाल का तुम्ही? बरं, नक्कीच. चरबीचा हा स्त्रियांमध्ये अतिशय प्रामुख्याने आढळणारा आहे की जेव्हा प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी नंतर जेव्हा पोट स्ट्रेच होतं तेव्हा स्ट्रेच मार्क्स येतात. त्याचबरोबर पोटावर भरपूर प्रमाणात चरबी वाढते आणि स्किन असते ती आपली स्ट्रेच झाल्यामुळे खूप ओघळतं पोट. अशा वेळेला स्त्रियांनी प्रथमतः प्रेग्नन्सी झाल्यानंतर डिलिव्हरी नंतर लगेचच 1 महिन्याच्या आत त्यांनी पोटाचे थोडे थोडे व्यायाम सुरुवात करायला हवी. त्याचबरोबर पोटावर जी चरबी वाढलेली आहे ती कमी करायला हवी आणि त्यांचं जसं मी म्हटलं त्याप्रमाणे थोडंसं आहारामध्ये कॅलरी कंट्रोल करून आणि थोडा नियमित व्यायाम वाढवला पाहिजे. अशा तऱ्हेने हळूहळू पोट कमी होऊ शकतं. प्रेग्नन्सीच्या वेळी डॉक्टर आहारात थोडा बदल करतो आपण, तर तो काय बदल असावा म्हणजे प्रेग्नेंट वुमन तो घेतील असं? बऱ्याचदा असा स्त्रियांमध्ये गैरसमज असतो की प्रेग्नन्सी राहिली म्हणजे मला आता दोघांचं अन्न खाल्लं पाहिजे, तर ते काही तितकंसं खरं नाहीये. जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा खाता तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त पोषक असा आहार घ्यावा आणि गर्भाचं पोषण होण्यासाठी निसर्गाची अशी रचनाच असते आणि त्यामुळे हळूहळू चरबी जास्त वाढवली जाते. परंतु आपण जर जास्त खाल्लं तर चरबी नको इतकी वाढते आणि ती पोटावरच वाढते.
बरं. आता स्त्रिया काही कमी नाहीत किंवा आपण बोलू शकतो की पाठी नाहीत, तर त्यांच्या समस्या पण खूप समोर येत आहेत. तर त्याबद्दल डॉक्टर तुम्ही काय सांगाल? स्त्रियांच्या आरोग्याच्या समस्या ह्या आता आणखीनच वाढत आहेत, कारण की मानसिक ताणतणाव वाढतो, त्याचबरोबर खाण्याच्या सवयी, जंक फूड खाणं हे तर आहेच. परंतु स्त्रियांमध्ये जर आपण वयाप्रमाणे बघितलं तर ज्या लहान मुली असतात ज्या पौगंडावस्थेत येतात, तर त्यांना चेहऱ्यावर पिंपल्स येणं, डोळ्याखाली काळी वर्तुळं येणं, तोंडावर पांढरे चट्टे, कारण त्या बऱ्याचदा डाएट्स करतात, व्हिटॅमिन डेफिशियन्सीज होतात. त्याचबरोबर स्त्रियांना आता हल्ली आम्ही बघतो की 35 नंतर डायबिटीज, ब्लड प्रेशर, ऑस्टिओआर्थरायटिस, त्याच्यानंतर निद्रानाशाचा विकार होतो, पाठदुखी, सांधेदुखी असे बऱ्याच प्रकारचे रोग होतात. त्याचबरोबर मेनोपॉजला आलेल्या बायका त्यांच्यामध्ये मानसिक असंतुलन आढळून येतं. तर अशा प्रकारे स्त्रियांमध्ये निरनिराळ्या वयामध्ये निरनिराळे आम्हाला आरोग्याचे धोके दिसतात. नक्कीच. डॉक्टर, वजन कमी करणं आणि मग चरबी कमी करणं यात कोणता फरक आहे? जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे वजन कमी जेव्हा होतं तेव्हा तुमचं फक्त फॅट कमी होत नाही, तर तुमचं पाणी कमी होतं, तुमच्या स्नायूचं वजन कमी होतं, अशा तऱ्हेने तुमच्या सर्व शरीराचं मिळून वजन कमी होतं. परंतु जेव्हा आपण बघतो की काही ठिकाणी चरबी ही जास्त संचय केलेली असते, म्हणजे स्त्रियांमध्ये विशेषतः पोटावर, मांड्यांवर, हिप्स, थाईज याच्यावर तिथे जास्त चरबी असते. अशा वेळेला फक्त तिथली जेव्हा आपण चरबी काढतो आणि ती कमी करतो तेव्हा त्याला आपण फॅट लॉस म्हणतो. त्यामुळे अशा पद्धतीने जेव्हा आपण वजन कमी करणं ते पूर्ण शरीराचं कमी होतं, पण आपल्याला पाहिजे त्या विशिष्ट भागावरचं फॅट कमी होतं असं नाही. तेव्हा ते जेव्हा कमी होतं तेव्हा आपण त्याला चरबी कमी होणं असं म्हणतो. म्हणजे चरबी सपोज वाढली तर त्याला आपण तो लठ्ठपणा नाही म्हणू शकत. चरबी वाढणं म्हणजेच लठ्ठपणा, त्याचं प्रमाण वाढणं म्हणजे लठ्ठपणा. बरं. आता पुन्हा आपल्याबरोबर कॉलर आहेत, एक नंदा आहेत मुंबईहून. तुमचा प्रश्न विचारता का? हो, नमस्कार मॅडम. नमस्कार. माझं वय 48 आहे. हा बोला. हा बोला, तुमचा प्रश्न विचारा. माझं वय 48 वर्ष आहे. आणि माझं वजन 78 किलो होतं, पण आता एक 2 महिन्यापासून माझं 76 पर्यंत झाले आता. बरं. आणि मला ब्लड प्रेशर आणि जस्ट डायबिटीस 2 महिन्यापासून डायबिटीस सुरू झालेलं आहे. तर मी रोज म्हणजे चालण्याचा व्यायाम करते फक्त. तर मला म्हणजे अजून वजन कमी होण्यासाठी मी काय करावं, व्यायाम करावं किंवा खाण्यामध्ये काय बदल करावं? नक्कीच. नाही विचारते. आणि सांगू पोट माझ्या म्हणजे पाठीच्या पोटावर जरा पोटावर चरबी कशी कमी करायला मला विचारायचं. बरं. नक्कीच तुम्हाला आमचे डॉक्टर सांगतील. काय सांगाल डॉक्टर? आता यांचं अशी केस आहे की त्यांचं वय 48 आहे. त्यांना लठ्ठपणामुळे उद्भवणारे सर्व प्रकारचे आरोग्याच्या समस्या आहेत. म्हणजे त्यांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, शिवाय पोटावरची चरबी वाढलेली आहे. आता ह्याच्यामध्ये वजन तर त्यांचं आहेच, परंतु जास्त महत्वाचे त्यांच्या कमरेचा घेर किती आहे. कारण जेव्हा स्त्रियांमध्ये साधारण 36 इंचापेक्षा जास्त कमरेचा घेर असतो तेव्हा त्यांना जे होणारे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर असतं त्याचं प्रमाण जवळजवळ 15 पटीने जास्त असतं. त्यामुळे यांना केवळ शारीरिक आरोग्यासाठी वजन तर कमी करायलाच हवं, परंतु आपण ज्या विनाशस्त्रक्रिया ज्या अनेक काही टेक्नॉलॉजीज वापरतो त्या वापरून त्यांच्या पोटावरची जर चरबी आपण कमी केली तर त्यांच्या या आरोग्याच्या समस्यांना आपण चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. नक्कीच डॉक्टर. मग अशा वेळी यांचा आहार कसा त्यांनी घेतला पाहिजे? आता त्या कोणत्या प्रकारचा आहार घेतात ते महत्वाचं आहे. सर्वप्रथम त्यांनी गोड पदार्थ किंवा तळलेले पदार्थ टाळले पाहिजेत. त्याचबरोबर 5 ते 6 वेळा व्यवस्थित आहार घेऊन, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं, आता त्यांना डायबिटीस आणि ब्लड प्रेशर असल्यामुळे त्यांनी शक्यतो मीठ सुद्धा जास्त खाऊ नये, पाणी भरपूर प्यावं. आणि मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सर्व प्रकारचे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, नंतर फळं खावीत, असं त्यांनी एक संतुलित आहार घ्यायची जरुरी आहे. नक्कीच डॉक्टर. पुन्हा एक प्रेक्षक जोडले गेलेत आपल्याबरोबर. वृषाली आहेत मुंबईहून. तुमचा प्रश्न विचारता का? हो, हॅलो. ऍक्च्युली मला थायरॉइड्स आहे आणि शिवाय माझं स्लीप डिस्कचं पण ऑपरेशन झालेलं आहे आणि माझं वय आहे 40 आणि शिवाय माझं वजन किती जरी काही केलं तरी कमी होत नाही. बरं. काय सांगाल डॉक्टर? आता लठ्ठपणा तर त्यांना आहेच, परंतु त्याचबरोबर त्यांना स्लीप डिस्कचा आजार आहे, त्यामुळे त्या कोणत्याही प्रकारचा व्यायाम करू शकत नाही. त्याचप्रमाणे थायरॉइड असल्यामुळे त्यांचा जो मेटाबॉलिझम आहे तो कमी झालेला आहे, त्यामुळे शरीरामध्ये आपण जे खातो ते बर्न करण्याची शक्ती नाहीशी झाली आणि त्यामुळे त्यांचा लठ्ठपणा वाढतोय. तर अशा वेळेला वजन कमी करणं, पण त्याचबरोबर त्यांच्या शरीरावरची चरबी म्हणजे ती कुठे आहे ते बघून आपण फक्त त्या भागावरची चरबी आपण काही अल्ट्रासोनिक लायपोलायसिस किंवा एंडर्मॉलॉजी या प्रकारच्या टेक्नॉलॉजीजनी आपण ती जर कमी केली तर त्यांचं जे लठ्ठपणा किंवा चरबीचा जो संच आहे तो कमी होईल.
नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, एक प्रश्न असा मी विचारू इच्छिते, तुम्ही नुकताच पोटावरील जमा होणारी चरबी हा शोधनिबंध केलाय, सादर केलाय, तर याविषयी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा. पोटावरची चरबी ही एक फार मोठी गंभीर समस्या आहे. जसं मी म्हटलं त्याप्रमाणे की पोटावरची चरबी ही एकंदर तुमच्या वजनापेक्षा जास्त धोकादायक असते, कारण त्यामुळे आरोग्याला जे धोके संभवतात म्हणजे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर ते जवळजवळ 10 ते 12 पटीने जास्त असतात. म्हणून आम्ही एक प्रकारचा असा शोधनिबंध केला की सर्व वंशाची लोक म्हणजे अमेरिकन्स, ऑस्ट्रेलियन्स, ब्रिटिश, इंडियन्स अशा सर्वांच्या पोटावरची चरबी आणि अल्ट्रासोनिक लायपोलायसिस जे मी म्हटलं की विना शस्त्रक्रिया जे तंत्रज्ञान आहे त्याचा त्याच्यावरचा होणारा परिणाम ह्याचा जेव्हा आम्ही अभ्यास केला आणि मग ती पोटावरची चरबी कशी कमी होते, तर साधारण 1 तासाच्या ट्रीटमेंट नंतर पोटावरची चरबी सर्वात जास्त कमी कोणामध्ये होते अशा प्रकारचा एक निबंध सादर केला. आणि त्याच्यामध्ये अमेरिकन्स आणि ऑस्ट्रेलियन ह्यांच्यामध्ये साधारण 1 ते 1.5 इंचापेक्षा जास्त होते आणि आपल्या भारतीय लोकांमध्ये 2 ते 2.5 इंचापर्यंत आपण चरबी नष्ट करू शकतो पोटावरची. तर अशा प्रकारे एक निबंध आम्ही सादर केला होता. बरं, यावर काही ट्रीटमेंट्स आहेत का डॉक्टर? हो, याच्यावर विना शस्त्रक्रिया जसं मी म्हटलं त्याप्रमाणे एक अल्ट्रासोनिक लायपोलायसिस म्हणून एक तंत्रज्ञान आहे ज्याच्यामध्ये अल्ट्रासोनिक लहरी असतात त्या पोटाच्या आतमध्ये म्हणजे त्वचेच्या खाली जे चरबीच्या पेशी असतात त्याच्यावर सोडल्या जातात आणि त्यामुळे त्या ज्या लहरी असतात त्याच्यामुळे चरबीच्या पेशी कायमच्या नष्ट होतात आणि ह्या ज्या पेशी नष्ट होतात ते लिव्हरमध्ये जातं आणि लिव्हर जे असतं ते फॅट त्याचा ऊर्जेसाठी उपयोग करतं. त्याचबरोबर बऱ्याचदा आपण असं बघतो की काही ठिकाणचं जे चरबी असते ती अतिशय घट्ट असते, चिकटलेली असते आणि ती तुम्ही कितीही आहार चांगला घ्या, व्यायाम करा, ती अजिबात जात नाही. तर अशा वेळेला आम्ही असं एक तंत्रज्ञान आणलेलं आहे की एंडर्मॉलॉजी म्हणून की ज्यामुळे ती चरबी असते ती जी घट्ट चिकटलेली असते ती मोकळी होते आणि हळूहळू ती वितळून जाते आणि तिथला भाग हळूहळू पातळ व्हायला मदत होतो. नक्कीच डॉक्टर, तुम्ही विना शस्त्रक्रिया चरबी कमी होण्याचं तंत्रज्ञान तुम्ही आणलंय याबद्दल म्हणजे मला पण खूप उत्सुकता वाटते आणि आमच्या नक्कीच प्रेक्षकांनी सुद्धा पाहिलं असेल. आपल्यावर पुन्हा एक प्रेक्षक जोडले गेलेत. मीना आहेत मुंबईहून. तुमचा प्रश्न विचारता का? तुमचा प्रश्न विचारा. नमस्ते मॅडम, मी सुरत्यावरून बोलते. हा, बोला. मला ना म्हणजे प्रेग्नन्सी नंतर पोटावरती लट्ट म्हणजे चरबी सुद्धा जास्त वाढली आहे पोटावरती. बर. आणि त्याच्यानंतर आणखी ना माझ्या पोटामध्ये ना पिशवीमध्ये भुरपुडे बनतात. बरं, तुमचं वय किती आहे? माझं 29. 29? हा. बरं, काय सांगाल डॉक्टर तुम्ही? आता जेव्हा अशा प्रकारच्या स्त्रिया येतात तेव्हा आम्ही एक त्याच्यामध्ये असा एक 5 फोल्ड अप्रोच म्हणून घेतो की ज्याच्यामध्ये आम्ही प्रथम त्यांचं वजन कमी करतो. दुसरी गोष्ट म्हणजे जिथे अतिरिक्त मी म्हटलं चरबी वाढली त्याप्रमाणे ती चरबी कमी करतो. त्याचबरोबर जर ओघळलेलं पोट असेल किंवा स्ट्रेच मार्क्स असतील तर त्याच्यावर आम्ही रेडिओ फ्रिक्वेन्सी नावाचं एक टेक्नॉलॉजी असतो त्याचा वापर करतो ज्याच्यामुळे हळूहळू त्वचा घट्ट होते आणि पूर्वीसारखी जी सैल पडलेली त्वचा असते ती ताठ आणि घट्ट होते आणि पोट जे सुटलेलं असतं ते कमी होतं. आणि अशा तऱ्हेने एक बॉडी कंटुरिंग म्हणजे शरीर सुडौल करतो. आणि त्याचबरोबर पेशंटला आम्ही शिकवतो की कशा प्रकारे त्यांनी नियमित व्यायाम केला पाहिजे, कशा प्रकारे त्यांनी आपल्या आहारावर कंट्रोल करायला पाहिजे, एक जीवनशैलीतील बदल तो सुद्धा शिकवला जातो. डॉक्टर, नक्कीच स्त्रियांमधील लठ्ठपणा हा एक गंभीर विषय आपण आता समोर येतोय स्त्रियांचा. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवूयात. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण स्त्रियांमधील लठ्ठपणा आणि त्यावरील उपचार याविषयी चर्चा करतोय. यासंबंधी तुमच्याही काही समस्या असतील तर तुम्ही आम्हाला 9619222299 या क्रमांकावर संपर्क करू शकता. आता वेळ झाली एका ब्रेकची. कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्यम धनसंपदा. Sandhya Mehta was awarded the Nari Ratna Award 2013. Know about your past, present and future? Call Sandhya Mehta, numerologist and Vastu consultant. Visit www.sandhyamehta.org. माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण, कामगार हृदय सम्राट आमदार भाई जगताप व समस्त कामगारांना आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
धनसंपदामध्ये तुमचं स्वागत. आज आपण स्त्रियांमधील लठ्ठपणा आणि त्यावरील उपचार याविषयी चर्चा करतोय आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर मंजिरी पुराणिक. डॉक्टर, आपण चर्चा करत होतो की एकंदरीत चरबीचं प्रमाण कसं कमी करता येईल, त्याविषयी अजून थोडं आमच्या प्रेक्षकांना सांगा तुम्ही. जेव्हा आपण चरबी कमी करणं असं म्हणतो तेव्हा बऱ्याचदा स्त्रियांमध्ये आता आपण बघतो की 2-3 प्रकारचे बॉडी फॉर्म्स असतात. म्हणजे ॲपल शेप, म्हणजे सगळीकडे चरबीचा संचय असतो. बरं. पण भारतीय स्त्रियांमध्ये पेअर शेप्ड असतं, म्हणजे जास्तीत जास्त त्यांची चरबी असते ती पोटावर आणि नितंबांवर आणि मांड्यांवर असते. तर अशा वेळेला जेव्हा विशिष्ट भागावरची चरबी जास्त वाढते तेव्हा फक्त तिथली जर चरबी कमी केली तर एक बेढपणा पण जातो आणि त्याचबरोबर आपले जे शारीरिक, मी जे म्हटले आरोग्याचे धोके आहेत ते सुद्धा कमी होतात. नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, तुम्ही एक महिला आणि तज्ज्ञ डॉक्टर सुद्धा आहात आणि तुमचे भारतात 14 क्लिनिक्स आहेत. मग मला तुम्ही असं सांगा की जगातील आणि मग आपण म्हणूया भारतातील स्त्रियांमध्ये एकंदरीत काय फरक आहे? आता भारतातील स्त्रिया आणि जगातल्या स्त्रिया तर त्यांच्या जबाबदाऱ्या म्हणा किंवा सारख्याच असतात. त्या सुद्धा घराबाहेर काम करतात, त्याचबरोबर निरनिराळ्या भूमिका त्या सुद्धा बजावतात, आई म्हणून, मुलगी म्हणून किंवा स्त्री म्हणून. परंतु मला त्याच्यामध्ये एक फरक असा जाणवतो की भारताबाहेरील स्त्रिया ज्या असतात त्या आपल्या हेल्थ आणि फिटनेस बद्दल जास्त जागरूक असतात. बरं. त्यांना स्वतःची काळजी घ्यायला आवडते आणि त्या जास्त लक्ष देतात स्वतःकडे. परंतु आपल्या इथल्या ज्या स्त्रिया असतात त्यांचा घरामध्ये तो वेळ जातोच आणि त्या कुटुंबाची जबाबदारी तर असतेच, परंतु स्वतःकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आणि आहाराकडे दुर्लक्ष होतं. बऱ्याचदा त्या माझ्याकडे येऊन सांगतात की हे सगळं आम्हाला समजतं पण हे करायला वेळ मिळत नाही. व्यायामाचा अभाव असतो, मानसिक ताणतणाव असतात, काय खावं काय नाही हे कळत असतं पण बऱ्याचदा ते नीट केलं जात नाही. आरोग्याच्या समस्या म्हणाल तर थोड्याफार प्रमाणात त्याच असतात. परंतु जसं मी म्हटलं त्याप्रमाणे भारतीय स्त्रियांमधलं जे चरबी असते ती कुठे संचय होतो ती थोडीशी वेगळी असते. आपल्याकडच्या स्त्रियांमध्ये ओटीपोटाभोवती जास्त चरबी साठते, विशेषतः प्रेग्नन्सी नंतर. परंतु जर आपण इंग्लंडमध्ये किंवा अमेरिकेत बघितलं तर त्यांच्याकडे अनुवंशिकरित्या किंवा शारीरिक रचनेद्वारा अशी फक्त ओटीपोटावर साठत नाही तर ती साधारण सगळीकडे साठते. याउलट आफ्रिकन वंशाच्या स्त्रिया त्या खूप उंच आणि सर्वच बाजूनी जाड असतात. तशा प्रकारे अनुवंशिकता, शारीरिक रचना, खाण्यापिण्याच्या सवयी या वेगळ्या असतात आणि त्यामुळे त्यांचे लठ्ठ होण्याचं प्रमाण, त्यांचा लठ्ठपणा कसा आहे आणि त्यानुसार उद्भवणारे धोके याचं सुद्धा प्रमाण बदलतं. नक्कीच डॉक्टर. जगातील आणि भारतातील स्त्रिया याबद्दल आपण नक्कीच बोलू, पण पुन्हा एक प्रेक्षक जोडले गेलेत आपल्या बरोबर. नानी आहे ठाण्याहून, तुमचा प्रश्न विचारता का? हॅलो मॅडम. हा बोला. मला हायपोथायरॉइड असल्यामुळे माझं वजन आहे ना दिवसेंदिवस खूप वाढत आहे. बर. तुमचं वय किती आहे? माझं वय आता 42 आहे. बर. आणि मला हायपोथायरॉइड आणि स्लीप डिस्क असल्यामुळे माझं वजनही वाढतंय, तर मला काय करायला पाहिजे मॅडम? नक्कीच, काय सांगाल डॉक्टर? आता प्रथम म्हणजे 40 नंतर जसं मी म्हटलं त्याप्रमाणे हळूहळू वजन वाढायला लागतं, कारण आपला आहार तोच राहतो. त्यामुळे सर्वप्रथम आपला आहार काय आहे तो तपासून बघायला हवा. थायरॉइडमुळे सुद्धा मेटाबॉलिझम कमी होतो, त्यामुळे या थायरॉइडच्या त्या गोळ्या घेतल्या पाहिजे एल्ट्रॉक्सिन नावाच्या आणि आपला मेटाबॉलिझम पूर्ववत केला पाहिजे आणि हळूहळू थोडा व्यायाम केला पाहिजे. साधारण 20 ते 40 मिनिटं त्यांनी व्यायाम करायला हवा. पण त्याचबरोबर आता यांना प्रथम तपासलं पाहिजे की त्यांची जास्तीत जास्त चरबी कुठे आहे. जर पोटावर असेल किंवा मांड्यांवर असेल तर आपल्याला तिथे ट्रीटमेंट करून ती चरबी कमी केली तरी सुद्धा त्यांचे जे बाकीचे आरोग्याचे धोके ते कमी करू शकतो. बरोबर. पण जे प्रेग्नंट वुमन असतात तर त्यांचा आहार तर आपण आता पाहिलाच, पण बहुतेक स्त्रिया असा विचार करतात नाही की मला लठ्ठ व्हायचंच नाहीये, तर अशा वेळी मग त्यांचा रेग्युलर आहार कसा असावा आणि विहार कसा असावा? जेव्हा म्हणजे एखादी स्त्री असते जेव्हा म्हणजे मग ती त्यांची प्रेग्नन्सी डिलिव्हरी झालेली असू दे किंवा नसू दे, प्रत्येक स्त्रीनी आहार अतिशय काटेकोरपणे घ्यायला पाहिजे आणि काही नियम तिने स्वतःसाठी पाळले पाहिजेत की मी गोड खाणार नाही, त्याचबरोबर मी तळलेले पदार्थ खाणार नाही, मी मोजून मापून खाईन आणि कधीतरीच मी बाहेर खाईन, जंक फूड, पिझ्झा, बर्गर्स, कोल्ड ड्रिंक्स हे घेणार नाही. व्यायाम म्हणाल तर साधारण रोज 40 मिनिटं कोणत्याही प्रकारचा व्यायाम केलाच पाहिजे की ज्याच्यामध्ये आपल्या शरीराचा जो हार्ट रेट आहे तो वाढतो. स्त्रियांनी विशेषतः मी वेट ट्रेनिंग किंवा रेझिस्टंट ट्रेनिंग जे मी म्हणते ते करणं अतिशय जरुरी आहे. त्यामुळे तुमचे मसल मास वाढतं आणि मेटाबॉलिझम पण वाढतो. पण या ट्रेनिंग मध्ये तुम्ही कशा पद्धतीची ट्रेनिंग तुम्ही देता?
या ट्रेनिंगमध्ये बेसिकली स्ट्रेंथ ट्रेनिंग असं म्हटलं जातं बरं. की याच्यामध्ये साधारण वजन उचलणं आणि मेटाबॉलिझम वाढण्यासाठी शरीराचा, म्हणजे आपण जे खातो बरं. त्याची ऊर्जा होऊन त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर होण्यासाठी आणि मसल स्नायू जे आपले वाढवण्यासाठी हे महत्वाचं आहे. नक्कीच डॉक्टर. पुन्हा एक प्रेक्षक जोडले गेलेत आपल्याबरोबर. रोहिणी आहे चंद्रपूरहून. तुमचा प्रश्न विचारता का? हा मॅडम, माझं वय 46 वर्षाचं आहे. बरं. हा हॅलो हा बोला. मॅडम, माझं वय 46 वर्षाचं आहे आणि मला थायरॉइड आहे आणि म्हणजे गुडघ्याला पण त्रास होतो चालायला. माझं वजन पहिले खूप जास्त होतं. बरं. ठीक आहे, त्यांचा कदाचित संपर्क तुटलेला आहे, पण आपण त्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊया. आता हा एक स्त्रियांमधला अतिशय फार मोठा काळजीचा आणि कायमचा प्रश्न आहे की त्यांना व्यायाम करता येत नाही, कारण सांधेदुखी आहे, पाठदुखी आहे आणि बऱ्याचदा लठ्ठपणामुळे सांधेदुखी पाठदुखी होते, त्यामुळे तुम्हाला व्यायाम करता येत नाही आणि परत लठ्ठपणा वाढतो आणि त्यांचे पाय सुद्धा आणि सुजतात. पाय सुजतात. तर त्यांचे म्हणजे त्यांना पाय सुजल्या म्हणजे एडिमा, त्याचं कारण थायरॉइडमुळे होतं. तर सर्वप्रथम त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन थायरॉइडवर व्यवस्थित औषध घेतलं पाहिजे आणि दुसरा कुठल्या हार्मोन्स असंतुलन नाही ना ते चेक केलं पाहिजे. आणि जर त्यांना त्यांच्या सांधेदुखीमुळे जर त्यांना व्यायाम करता येणं अशक्य असेल तर अशा वेळेला आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही पाण्यामधले व्यायाम करू शकता, म्हणजे पाण्यात चालणं किंवा पाण्यामध्ये पोहणं, की ज्याच्यामुळे तुमच्या शरीराचं वजन तुमच्या गुडघ्यांवर येत नाही, पण तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यायाम करू शकता. बऱ्याच स्त्रियांना मी असं सांगते की तुम्हाला जर सांधेदुखी असेल, म्हणजे गुडघेदुखी असेल, पाठदुखी असेल, त्यांना 5 मिनिटं पण रस्त्यावर चालता येत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम करता येत नाही, अशा वेळेला त्यांनी पाण्यात चालणं ह्यासारखा सर्वोत्तम व्यायाम नाही. बरं. म्हणजे स्विमिंग वगैरे करणं पण उपयोगी आहे का त्यांच्यासाठी? स्विमिंग त्यांना येत असेल तर चांगलं आहे, पण त्यांना जर स्विमिंग येत नसेल, कारण जर लठ्ठपणामुळे बऱ्याचदा त्यांना स्विमिंग करणं पण जमत नाही, अशा वेळेला नुसतं ते पाण्यात चालल्या, कारण त्यांना नेहमीप्रमाणे रस्त्यावर पायाने चालता येत नाही, कारण खूप त्यांना दुखतं, अशा वेळेला पाण्यात चाललं तर पाणी हे वजन घेतं, त्यामुळे पाण्यात चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही. त्यामुळे ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा पाठदुखीचा आणि ज्यांना अजिबात चालता येत नाही 5 ते 10 मिनिटावर, त्यांनी पाण्यामध्ये चालण्याचा जर व्यायाम केला तर त्यांचं वजन नक्कीच आटोक्यात येतं. बरं डॉक्टर. तुम्ही विना शस्त्रक्रिया चरबी कमी करण्याचं तंत्रज्ञान तुम्ही भारतात आणलं, तर त्याविषयी तुम्ही सांगा. अल्ट्रासोनिक लायपोलायसिस म्हणून हे जे तंत्रज्ञान आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सर्जरी नाहीये, इंजेक्शन नाहीये किंवा कट नाहीये, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारच्या वेदना सुद्धा होत नाही, ज्याला आम्ही लंच टाइम प्रोसिजर म्हणतो, म्हणजे 1 तासामध्ये ती ट्रीटमेंट होते आणि ज्या भागावरची चरबी आपल्याला काढायची असते त्या भागावर अल्ट्रासोनिक लहरी सोडल्या जातात आणि चरबी त्याच्या खालची नष्ट होते. आणि असं साधारण एका ट्रीटमेंटमध्ये 1 ते 3 इंच असा कमरेचा घेर कमी होऊ शकतो. आणि त्याच्या पाठोपाठ आम्ही दुसरं म्हणजे एंडरमॉलॉजी करतो, ज्याच्यामध्ये कधी कधी बऱ्याचदा सेल्युलिट असतं, म्हणजे घट्ट असं झालेले असते आतमध्ये चरबी आणि ती अजिबात निघत नाही, तर ती हळूहळू वितळायला मदत होते. आणि जेव्हा खूप पोट उघडलेलं वगैरे असतं तेव्हा मी रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करतो, ज्याच्यामुळे त्वचा घट्ट होते आणि हळूहळू जी सैल पडलेली असते ती त्वचा असते ती घट्ट होऊन आक्रसते आणि मग नितळ व्हायला मदत होते. नक्कीच डॉक्टर. आता मदर्स डे सुद्धा आहे, तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना कोणता चांगला संदेश देऊ इच्छिता? मी असं स्त्रियांना सांगेन की एक उत्कृष्ट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी तुमचं आरोग्य आणि तुमची शारीरिक तंदुरुस्ती तर हवीच, पण त्याचं प्रतिबिंब रोजच्या जगण्यात पडायला हवं. आणि त्याचबरोबर जसं मी म्हणते की शारीरिक आरोग्याबरोबर तुमचं मानसिक आरोग्य सुद्धा महत्वाचं आहे. त्यासाठी रोज तुम्ही ध्यानधारणा, योग साधना करावी. आणि स्त्री ही घराची स्वामिनी आहे, त्यामुळे तिने जर आपल्या कुटुंबामध्ये जर व्यवस्थित योग्य तो आहार आणि नियमित व्यायाम याची जर आवड आणि सवय जर जोपासली तर पूर्ण कुटुंब हे अतिशय सुखी आणि आनंदी आणि आरोग्यपूर्ण कुटुंब होतं. म्हणजे स्त्रीने स्वतःची काळजी घेतली तर ती तिच्या कुटुंबाची पण काळजी तेवढीच घेऊ शकते. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप उपयुक्त अशी माहिती दिली, त्याबद्दल मी तुमचा आभार मानते. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबूया. उद्याच्या भागात एका नवीन विषयासह पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.
एक्सक्यूज मी सर, आधी लेडीज टॅल्क आता लेडीज सोप. सर, वाईल्ड स्टोन सोप मोफत वाईल्ड स्टोन टॅल्क सोबत, पुरुष जातीच्या हितासाठी. गर्मियों में भी जियो जिंदगी का हर एक पल. कैन स्टार ऑन, गर्मी गॉन. झुणका भाकरीपासून ते पुरणपोळीपर्यंत, आचार्य यात्र्यांपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत, बाबा आमटेंपासून ते अण्णा हजारेंपर्यंत अवघा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचं पुनः प्रक्षेपण आपण पाहू शकाल संध्याकाळी 7:30 वाजता. सहप्रायोजक बँक ऑफ इंडिया, नातं बँकिंग पलीकडचं. आई वडिलांच्या पायाखाली स्वर्ग आहे असं म्हणतात. अडगळ समजून आई वडिलांना टाकलं जातं वृद्धाश्रमात. या आजी आजोबांना नाहीये आपल्या मुलांवर विश्वास, म्हणून काढतायत अंत्यसंस्काराचा विमा. पहा सत्यकथा पुणे मातोश्री वृद्धाश्रमाची आज संध्याकाळी 8:30 वाजता. की एक चित्रपट बनवावा सगळे नवोदित घेऊन. पलट मारत शेवट तालात ताल धरला. एका रातीत असली सितारा उतरला. मंत्री, नोकरशहा, लोकप्रतिनिधी या साऱ्यांचे स्कॅम हत्ती एवढे. शिक्षा मात्र मुंगी एवढी पण नाही. हवालदाराने 500 रुपये घेतले तर शिक्षा नक्की. यामध्ये फरक आहे फक्त एका फाईलचा. सिक्रेट फाईल जी माझ्याकडे आहे. सिक्रेट फाईल TV9 महाराष्ट्रावर लवकरच. नमस्कार, आपण पाहताय TV9. मी वैभव कुलकर्णी. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करतो आणि महाराष्ट्र दिनाच्या प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा देतो. सगळ्यात प्रथम पाहूयात हेडलाईन्स. जायकवाडी पाणी प्रश्नी सुप्रीम कोर्टाची राज्याला नोटीस. पुढील सुनावणी सोमवारी. दुष्काळग्रस्त भागातील अपुरे राहिलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार. केंद्राकडे केली 16,000 कोटी रुपयांची मागणी. वर्सोवा ते आझाद नगर मेट्रोची ट्रायल रन यशस्वी. मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा. मुंबईकरांचं स्वप्न अखेर धावलं. टोलच्या मुद्द्यावरून आज कोल्हापूर बंदची हाक. नेत्यांसह 100हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. तर LBTच्या विरोधात नागपुरात व्यापाऱ्यांनी पुकारला बंद. भारत पेट्रोलियमच्या मनमाड डेपोमध्ये वाहतूक कंत्राटदारांचा संप. मराठवाड्यातल्या 10 जिल्ह्यांना सोसावी लागते इंधन टंचाई. बिल्डर सुनील कुमार हत्या प्रकरण. बिल्डर भूपेश गुप्ताला ठोकल्या बेड्या. मुंबई क्राईम ब्रांचनं केली कारवाई. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. महाराष्ट्र दिनानिमित्त पुण्यात घेतलेल्या TV9च्या विशेष कार्यक्रमाला नागरिकांची पसंती. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांनी जनतेला केलं संबोधित. दुष्काळाबाबत चिंता व्यक्त करत दीर्घकालीन उपाययोजनेची गरज असल्याचं केलं प्रतिपादन. मानवतेच्या दृष्टिकोनातून सरबजीतची सुटका करण्यात यावी. भारताची पाकिस्तानकडे पुन्हा मागणी. तिसऱ्या देशात उपचारासाठी पाठवण्याचाही पर्याय पाकिस्तान समोर ठेवला. आणि काबूल शहराजवळ कोसळलं बोईंग 747 विमान. दुर्घटनेत अमेरिकेच्या 7 कर्मचाऱ्यांचा समावेश. खराब हवामानामुळे अपघात झाल्याची शक्यता. बुलेटिनमध्ये पहिली बातमी बघूया आता. जायकवाडी पाणी प्रश्न